कोण अडचण आहे हात रोख्यास? संभाजीराजांनी शंकराजीच्या पगडीभर नजरेचा फेर टाकीत विचारले. यादव नामाजी मध्येच बोलला. कर्यात मावळाचं मिरासी कुलकर्णी रंगभट ठकार वारलं. शंकराजी मुतालिक म्हणू तेच्या फडात चाकरीस हायीत. रंगभटासनी कुणी वारस राहिला नाही. मुतालिक म्हणून तेच्या येव्हाराची समदी शंकराजीसनी माहिती हाय. त्यासाठनं तेंची अर्जी हाय की. बोलता बोलता तो थांबला. काय अर्जी आहे? संभाजीराजांनी शांतपणे विचारले. कर्यात मावळाच्या कुलकर्णपणाचा मिरासी हातरोखा आमच्या नावे करून मिळाला तर चाकरास अधिकारानं स्वामीची सेवा करता येईल. यादव नामाजी पुढे झाला. त्याने शंकराजीच्या हातातील कागदांच्या वळ्यांची थैली आपल्या हाती घेतली. संभाजीराजांच्या समोर येऊन थैलीतील कागद बाहेर काढून शंकराजी हे रंगभटाचे मुतालिक आहेत. बेवारस कुलकर्ण त्यांच्या नावे करणे आवश्यक आहे हे युवराजांना पटवून दिले. यादव नामदेव तुम्ही चिटणीसांना आमचा निरोप द्या. हातरोखे करून दस्तुरासाठी आमच्याकडे पाठवून देण्यास सांगा. शंकराजी कोणत्याही भातेनं कुलकर्णीपणाचं काम नडू देऊ नका. जी. शंकराजी आणि यादव संभाजीराजांना मुजरे देत बाहेर पडले. संध्याकाळपर्यंत हातरोखे तयार झाले. संभाजीराजांनी ते वाचून त्यावर दस्तूर देणारी निशाणी लावली. रंगभट ठाकरांचा मुतालिक शंकराजी भवर कर्यात मावळाचा कुलकर्णी म्हणून रायगड उतरला. जिजाऊंच्या बैठकीला नेहमीच्या दिवट्यांचा रिवाज द्यायला महाराणी, सोयराबाई, संभाजीराजे, येसूबाई, पुतळाबाई, रामराजे असे सारे राजकुळ जमले होते. सारे महाराजांची वाट बघत होते. कल्याण भिवंडीवर मोगलांनी केलेल्या जाळपोळ लुटालुटीचा करिना घेण्यात राजांना यायला थोडा वेळ लागला होता. राजे महालात लगबगीने प्रवेशले. रिवाज नसताना आज त्यांच्याबरोबर सरपोसाने झाकले तबक घेतलेल्या हुजऱ्यांसह मोरोपंत पेशवेही महालात आले. साऱ्यांनी बैठकीला दिवट्याचा मान दिला. राणीवशात सावरत्या पदराने उभ्या असलेल्या येसूबाईंच्याकडे बघत राजे बांधील म्हणाले, सुनबाई अशा पुढे या. येसूबाईच्या कपाळीचे कुंकूपट्टे चळवळले. ठीक पदर महाराजांच्या आदरासाठी त्यांनी पुन्हा एक वार ठीक केला आणि त्या बैठकीजवळ पुढेशा झाल्या. तुम्हास बघितले की आम्हाला माँसाहेबांची याद येते सुनबाई. मोकळ्या बैठकीकडे बघत महाराज म्हणाले. म्हणून त्यांना साक्षी ठेवून एक जबाबदारी आम्ही तुमच्यावर टाकावी म्हणतो. आपली कराल? जी. नजर खाली ठेवून येसूबाईंनी हुंकार भरला. जी. नजर खाली ठेवून येसूबाईंनी हुंकार भरला. आमची शिक्के कट्यार आजपासून आम्ही तुमच्या सुपूर्द करतो आहोत. ध्यानी ठेवा, या शिक्के कट्यारीवर शेकडोंचे प्राण विसंबून आहेत. त्यांचा भार पेलण्यासाठी माँसाहेबांचे आशीर्वाद मागून घ्या. तुम्हास यश येईल. महालातील साऱ्यांच्या नजरा भोवेश्वरीसारख्या उभ्या असलेल्या येसूबाईंच्यावर खिळल्या. येसूबाईंचे मन आबासाहेबांच्या विश्वासाला आपण पात्र आहोत हे ऐकताना दाटून आले. आबा. त्यांच्या गळ्यातील साधी अर्धवट राहिली. बोलू नका. घ्या. मोरोपंतांनी सरपोस हटविलेल्या हुजऱ्याने सामोरे धरलेल्या शिक्के कट्यारीच्या तबकाकडे हात रोख देत महाराज म्हणाले. भाबड्या येसूबाईंनी भांबवल्या श्रींच्या, आऊसाहेबांच्या राजांचे ते मानधन कसे आपलेसे करावे या विचाराने गोंधळल्या. साऱ्यांची अपेक्षा होती येसूबाई त्या तबकाला रिवाजाप्रमाणे हातस्पर्श घेऊन ते आपले केल्याची खूण देतील. पण तबकातील किरमिजी म्यानातील कट्यार आणि शिक्क्याच्या चंदेरी करंडाकडे बघत त्यांनी सरळ आपला काशयकाठी पदरच पसरता धरला.
ते आकाशी राजदान स्वीकारायला जसा धरतीनेच पदर पसरावा त्याने हुजऱ्या गोंधळला. येसू, भारावलेल्या राजांच्या तोंडून शब्द सुटले. खेचल्यासारखे पुढे होत राजांनी करंड कट्यार उचलली. येसूबाईंच्या समर्थ पदरात ती स्वतः सोडताना राजांच्या तोंडून बोल सुटले, थेट जिजाऊंच्या सारखे विजयवंत व्हा. येसूबाईंनी बैठकीला 3 वार नमस्कार केला. मग महाराजांना साऱ्या मामी साहेबांसह आपल्या स्वारीला नमस्कार केला. समाधानाने महाराज निघून गेले. राजकुल महालाबाहेर पडले. तेथून आपल्या महालात फुंफाटत असलेल्या सोयराबाईंनी अगोदर कमरेला दाटलेला सोनपट्टा आकड्यातून उकलला. चंद्रा दासीच्या हाती तो देताना हुसकारा सोडीत त्या तिला की स्वतःलाच म्हणाल्या ते त्यांचे त्यांनाच माहीत, पण उद्गारल्या, शिक्के कट्यार. आपल्या वाड्याच्या सदरेवर महाराज बसले होते. सदरी बैठकी समोर मोरोपंत, अण्णाजी, बाळाजी ही मंडळी होती. निरोजी पंतांची तब्येत ढासळल्याची खबर आहे. आपल्या गावी ते अंथरूण धरून आहेत. मोरोपंतांनी वृत्तांत कानी घातला. तो ऐकून राजे चिंतागत झाले. बाळाजी निराजी पंतांच्या गावी हारकारा धाडून त्यांच्या तब्येतीची वाजीपुशी घ्या. दवा दारूची हयकत न होईल तसे करणेच लिहा. महाराजांनी चिटणीसांना सांगितले. एकीकडे जिजाऊंची आठवण, दुसरीकडे डिवचलेल्या बहादूरखानाच्या मराठी मुलखातील हालचाली, प्रतापगडावर पडलेली वीज, अशा विचित्र विचारांची त्यांच्या मनात भेसळ झाली होती. धनी कुर्यातीकडचे कुणी बाईमाणूस गडावर आल्यात सरकारांच्या गाठीची अर्जी करतंय. महाराजांचा खाजगी खिदमतगार खंडोजी दाभाडे याने वर्दी दिली. घेऊन या त्यांना, म्हणत महाराजांनी समोरच्या मंडळीवर नजर फिरवली. तिचा इशारा ओळखून सारे सदरे बाहेर पडले. तांबडे आलवण नेसलेल्या एका उजाड कपाळाच्या उतार ब्राह्मण स्त्रीला खंडोजींनी पेश केले. आपले वैधव्य जे सांगायचे ते सांगणे विसरून क्षणभर बाई महाराजांना डोळाभर बघतच राहिली. बाई, आपण कोण वजेनं येणं केलं? पाचाडातून वर्दी दिली असतीत तर आम्ही मेना पाठविला असता. महाराजांनी आस्थेने विचारपूस केली. आम्ही कर्यात मावळाच्या देशकुलकर्ण्यांकडच्या जानकीबाई, सौभाग्य गेलं नि उघड्या पडलो. स्वामींच्या पायांशी न्यायाची दाद मागण्यासाठी येथवर आलो. बोला, बेअंदेश साफ बोला बाई. राजमुद्रा निर्धारी झाली. पाठीशी गिरदीला रेललेले महाराज ते ऐकताच गिरदी सोडून पुढे झाले. जानकीबाईला ते ऐकून धीर आला. कसं सांगावे याची बांधणी करण्यासाठी ती क्षणभर घोटाळली. आमचे मालक स्वामींच्या चाकरीत होते, देशकुलकर्णी म्हणून. त्याच्या फडात मुतालिक म्हणून चाकरीस असलेला शंकराजी भवर आमच्या ध्यानीमनी नसता एकाएकी मिरासी देशकुलकर्णी झाला आहे. आम्हास जुमानीसा झाला आहे. आम्हास मावळ सोडण्याचा दपटशा देतो आहे. खुद्द दरबारानेच त्याला हातरोखा दिल्याचं ऐकल्यानं आमची जबानच बंद झाली. स्वामी, आम्ही फुटक्या कपाळानं कुठं जावं, याचा रोखाही देऊन टाकावा. असह्य कुचंबनेने बाईचे डोळे भरून आले. शांत व्हा बाई. तुम्ही आमच्या आऊसाहेबांसारख्या आहात. तुम्हास न्याय मिळेल. आमचे ते कर्तव्य आहे. एक सांगाल, हातरोखा कुणाचा आहे? पेचात आल्यागत जानकीबाई घोटाळली. जाब न देता खालच्या मानेने तशीच उभी राहिली. बोला बाई, बोला. न कचरता सांगा.
हात रोखा कुणाचा आहे? राजांच्या डोळ्यांसमोर साऱ्या मंत्र्यांचे चेहरे क्षणभर तरळले. जी, आम्ही ऐकून आहोत. रोखा युवराजांनी दिला आहे. जानकीबाई धीराने बोलली.